नमस्कार. हा व्हिडिओ खास मोठा आहे, त्यामुळे आवर्जून पहा. आणि हा व्हिडिओ कशा संदर्भात तुम्हाला ते देखील सांगतो. आता सोशल मीडियावर तुम्ही संपूर्ण व्हिडिओ पाहत असाल, तो म्हणजे कोणता तुम्हाला सांगतो. कॉकरोच जनता पार्टीचं आंदोलन, सोनम वांगचुक आणि अभिजित दिपके यांनी जंतर मंतर उपोषण धरलं होतं. कशासाठी तुम्हाला सांगतो. देशाचे शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा पाहिजे होता. कशा संदर्भात? नीट पेपर फुटी प्रकरणाबद्दल यांचा राजीनामा हवा होता, पण सरकारनं त्याच्याकडे गंभीर रूपानं पाहिलं नाही किंवा चर्चा केली नाही. त्यांना वाटलं ही कॉकरोच जनता पार्टी काय करणार. पण आता सांगतो, ह्या कॉकरोच जनता पार्टीनं भाजपाच्या नाकामध्ये दम आणला. तो कसा तुम्हाला सांगतो. त्या ठिकाणी सोनम वांगचुक हे जवळ 20 दिवसापासून त्या ठिकाणी उपोषणाला बसले होते. त्यांचा मागण्या होत्या की धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा हवा होता. 20 दिवस प्रकरण लांबत गेलं. वेगवेगळ्या सेलिब्रिटींचे फोन येऊ लागले, वेगवेगळ्या सेलिब्रिटींचे व्हिडिओ यायला लागले की सोनम वांगचुक चांगलं काम करतात म्हणून. भाजपानं तरीही लक्ष दिलेलं नाही. मग नंतर काय झालं तुम्हाला सांगतो. त्या ठिकाणी सोनम वांगचुक यांना सकाळी पांढरे कपडे असे साईडनं लावून त्यांना तिथून घेऊन उचलून दवाखान्यामध्ये नेण्यात आलं आणि बाहेर असं सांगण्यात आलं की कोर्टाचा आदेश होता, यांना लवकरात लवकर दवाखान्यात न्यायचं होतं, म्हणून तिथून हलवण्यात आलं. मग नंतर काय, त्याची जागा घेतली. म्हणजे उपोषण बंद पडलेलं नाही, त्याची जागा घेतली अभिजित दिपके, म्हणजे कॉकरोच जनता पार्टी त्यांनी घेतली आणि ते तसंच चालू ठेवलं. हळूहळू त्या ठिकाणी पोलीस आले. त्या पोलिसांनी लाठीचार्ज केला. मग लाठीचार्ज करून सुद्धा ते प्रकरण थांबलेलं नाही. मग हळूहळू ते 3 शेतकरी पंजाबचे ट्रॅक्टर घेऊन त्या आंदोलनाला पाठिंबा झाला आणि तिथं लाखोच्या संख्येने शेतकरी असतील, मुली असतील, मुलं असतील, म्हणजे थोडक्यात विद्यार्थ्यांनी त्या ठिकाणी जवळपास संपूर्ण रस्ते ब्लॉक केले. कारण प्रत्येकाच्या घरातील कुटुंबातील मुलगा असेल किंवा मुलगी असेल त्या उपोषणाला होती. त्या ठिकाणी लाठीचार्ज झाला असं कळल्यानंतर त्या ठिकाणी सगळ्यांनी त्या आंदोलकाला पाठिंबा दिला. आणि आता सध्या तुम्हाला मी सांगतो, जस्ट आताची माहिती आहे, या कॉकरोच जनता पार्टीनं त्या ठिकाणी एवढ्या प्रमाणात गर्दी केली आणि त्यांच्या मागण्या सातत्यानं सांगत राहिले, पोलिसाचा मार खात राहिले, पण ते आंदोलन थांबवलेलं नाही. मग नंतर काय झालं तुम्हाला सांगतो. अभिजित दिपकेनं सांगितलं, आमच्या मागण्या जर मान्य नाही झाल्या तर आम्ही संसदेला घेरावा करणार आणि आम्ही आमचे प्रश्न मागणार. आणि हे म्हणतात त्या ठिकाणी संसदेकडे काही आंदोलक त्या ठिकाणी चालले गेले आणि संसदेच्या जवळजवळ ही लोक पोहोचल्यानंतर त्या ठिकाणी तुम्हाला सांगतो अश्रुधुराच्या नळकांड्या तिथं तयार ठेवण्यात आल्या. पोलिसांचा फौजफाटा त्या ठिकाणी करण्यात आला. आणि एवढंच नाही तर तुम्हाला सांगतो, अमित शहांनी धर्मेंद्र प्रधान यांना बोलवून घेतलं आणि आमच्या माहितीनुसार किंवा इतर मीडियाच्या माहितीनुसार मी तुम्हाला सांगतो, काही तासामध्ये किंवा 2 दिवसामध्ये धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा 100% नक्की होणार. कारण या भाजपाला सुद्धा आता कळून चुकलेलं आहे की अभिजित दिपके असेल, सोनम वांगचुक असेल, यांनी हे प्रकरण एवढं उचलून धरलं, शेतकऱ्याने उचलून धरलं किंवा ह्या तरुणाईने उचलून धरलं आणि शेवटी भाजपाला सुद्धा कुठंतरी हात टेकावे लागले असंच मी म्हणणार आहे. कारण हा रोष वाढत चाललाय, कमी व्हायचं नाव नाही. आणि आता सध्याची सगळ्यात मोठी तुम्हाला सांगतो की सोनम वांगचुक सुद्धा दवाखान्यामधनं असं म्हणतात की मला डिस्चार्ज द्या, मला त्या आंदोलकाला सहभागी व्हायचं आहे. आणि एवढंच नाही तर ते म्हणतात, माझ्याकडे खासदार आमदार जे येतात ते आल्यानंतर सुद्धा मी त्यांना विचारेन की आमच्या जर या मागण्या मान्य होत असतील तर मी येत नाही किंवा हे उपोषण थांबवलं जाईल. पण धर्मेंद्र प्रधान यांचा जर राजीनामा नाही झाला तर हे आंदोलन अजून वाढणार आणि मी स्वतः आंदोलनामध्ये सहभागी होणार आणि संसदेकडे आम्ही सगळेजण जाणार. आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला यावर आपल्या प्रतिक्रिया नक्की कळवा. आणि अशाच नवनवीन व्हिडिओ जर तुम्हाला पाहिजे असतील तर आमच्या चॅनलला नक्की फॉलो करा.
धन्यवाद. मी प्रतिनिधी राहुल गुरव, DR न्यूज.